हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आज आपण पाहणार आहोत क्लाउड कम्प्युटिंगचे ॲडव्हान्टेजेस. आपण वन बाय वन कवर करणार आहोत की क्लाउड कम्प्युटिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. चला तर पाहूया. फर्स्ट, इट ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर. इंटरनेट असेल तर तुम्ही कुठूनही तुमचा डेटा आणि ॲप्लिकेशन्स ॲक्सेस करू शकता. समजा तुम्ही मुंबईमध्ये आहेत, तुम्ही एखादी फाईल सेव्ह केलेली आहे, ती फाईल तुम्ही पुणे किंवा दिल्लीमधून ओपन करू शकता. म्हणजेच इट ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर, ॲक्सेस डेटा अँड ॲप्लिकेशन्स फ्रॉम एनिवेअर युझिंग द इंटरनेट. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. आणि कॉस्ट सेविंग पण आहे. स्वतःचे सर्व्हर्स आणि हार्डवेअर खरेदी करण्याची आपल्याला गरज नसते. स्वतःचे सर्व्हर आणि हार्डवेअर केल्यावर त्याचा मेंटेनन्स कॉस्ट पण आपल्याला जातो, त्याची काय गरज. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःचे सर्व्हर्स आणि हार्डवेअर खरेदी करण्याची गरज नसते. स्मॉल बिझनेसेस क्लाउड वापरून कमी खर्चात काम करू शकतात. म्हणजेच इट रिड्युसेस द कॉस्ट ऑफ हार्डवेअर अँड मेंटेनन्स. दोघांचं कॉस्ट हे रिड्यूस करत असतं. स्केलेबल पण आहे हे. स्केलेबिलिटी म्हणजे काय, तर आपण गरजेनुसार स्टोरेज किंवा रिसोर्सेस वाढवू किंवा कमी करू शकतो, ते पण आपल्या गरजेनुसार. यूट्यूबला जास्त युजर्स आले तर रिसोर्सेस वाढवता येतात. ते सगळं आपल्या गरजेनुसार आपण स्केल करू शकतो. म्हणजेच इट इझिली इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस रिसोर्सेस ॲज निडेड. आपल्या गरजेनुसार आपण चेंज करू शकतो, इन्क्रीजही करू शकतो, डिक्रीजही करू शकतो. म्हणून हे स्केलेबल पण आहे. सो डेटा बॅकअप अँड रिकव्हरी. डेटाचा बॅकअप क्लाउडमध्ये राहतो. डिव्हाइस खराब झाले तरी डेटा आपल्याला मिळू शकतो. समजा आपला फोन वगैरे खराब वगैरे झाला असेल तर आपल्या जे मेलला सगळे अटॅच असतात ते सगळे आपल्याला डेटा आपल्याला भेटतो. त्याच्यामुळे डेटाचा बॅकअप हा क्लाउडमध्ये राहतो. डिव्हाइस खराब झाले तरी तो आपल्याला डेटा मिळू शकतो. समजा हेच एक्झाम्पल घ्या परत, की मोबाईल हरवला तरी गुगल फोटोजमधील फोटोज तरी आपल्याला मिळतात ना. आपलं जीमेल वगैरे लॉग इन असतं ते आपण करून आपण ते रिकवर करू शकतो. म्हणजेच इट हेल्प्स बॅकअप अँड रिकवर डेटा इझिली. सो पुढचं आहे की ते आपल्याला हाय सेक्युरिटी पण देतं. तर क्लाउड प्रोव्हायडर्स डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ॲडव्हान्स सेक्युरिटी वापरतात. त्याचे पासवर्ड्स, इन्क्रिप्शन आणि सेक्युरिटी हे कंट्रोलमध्ये ठेवतात. म्हणजेच इट प्रोव्हाइड्स स्ट्रॉंग सेक्युरिटी फॉर अ डेटा अँड ॲप्लिकेशन्स. म्हणजे आपला डेटा किती सुरक्षित असेल तिथे. जर हे क्लाउड प्रोव्हायडर्स आपल्याला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी हे ॲडव्हान्स सेक्युरिटी वापरत असतील तर आपला डेटा तिथे खूप सेव आहे. नेक्स्ट असं की हाय अवेबिलिटी. सर्व्हिसेस बहुतेक वेळा 24/7 अवेलेबल असतात. गुगल झालं, यूट्यूब झालं, आपण कधीही वापरतो ते. मध्यरात्री जरी आपण यूट्यूब ओपन केलं, आपण गुगल ओपन केलं, आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण ते लगेच ॲक्सेस करू शकतो. म्हणजेच सर्व्हिसेस रिमेन अवेलेबल मोस्ट ऑफ द टाईम, मीन्स हाय अवेबिलिटी. सो कोलॅबरेशन पण. अनेक लोक एकाच डॉक्युमेंटवर एकत्र काम करू शकतात. जसं की गुगल डॉक्समध्ये मल्टिपल युजर्स एकाच वेळी एडिट करू शकतात. वापरलं ना गुगल डॉक्स, मग त्याच्यामध्ये आपण एकाच वेळी म्हणजे मल्टिपल युजर्स एकाच वेळी एकत्र येऊन ते एडिट करू शकतो आपण. म्हणजेच इट अलाउज मल्टिपल युजर्स टू वर्क टुगेदर इझिली. झाले की नाही कोलॅबरेशन, की खूप सारे जण मल्टिपल युजर्स एकत्र येऊन एका स्लाईडवर एका प्रोजेक्टवर एक काम करू शकतात. सो कोलॅबरेशन पण. नेक्स्ट म्हणजे की ऑटोमॅटिक अपडेट्स. क्लाउड प्रोव्हायडर सॉफ्टवेअर आणि सिस्टीम ऑटोमॅटिकली अपडेट करतो. जीमेल किंवा गुगल ड्राईव्ह वापरताना अपडेट मॅन्युअली इन्स्टॉल करावे लागत नाहीत, ते ऑटोमॅटिक होत असतं. म्हणजेच की सॉफ्टवेअर अपडेट्स आर हँडल ऑटोमॅटिकली बाय द क्लाउड प्रोव्हायडर. सिंपल भाषेत जर सांगायचं असेल तर क्लाउड कम्प्युटिंगमुळे आपण कुठूनही डेटा ॲक्सेस करू शकतो, खर्च कमी होतो, सेक्युरिटी मिळते, बॅकअप मिळतो आणि रिसोर्सेस गरजेनुसार वाढू शकतो, म्हणजे स्केलेबिलिटी. त्यामुळे आज अनेक कंपनीज क्लाउड वापरत आहेत. सो होप सो गाईज, तुम्हाला हे सगळे क्लाउड कम्प्युटिंगचे ॲडव्हान्टेजेस कळलेलेच असतील. आपण अगदी एकदम सोप्या भाषेत आणि रिअल लाईफ एक्झाम्पल यूज करून हे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगितले आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूया क्लाउड कम्प्युटिंगचे, म्हणजे आपल्याला जास्त रिलेट करता येईल. तोपर्यंत डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.